दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. ज्योतिबा डोंगरावरील मुजोरी व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करावी या मागणीसाठी परिते ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विराट मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली. हा मोर्चा दसरा चौक विनस कॉर्नर मार्गे बसंत बहार रोडवरून जिल्हा अधीक्षक कार्यालयावर धडकला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. परिते तालुका करवीर गावचा वार्षिक यात्रोत्सव 22, 23 व 24 मार्च 2026 रोजी सर्व संपन्न झाला. यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथील देवालयातून होते. सकाळी श्री ज्योतिबा देवास विधिवत अभिषेक घातला जातो. त्यानंतर सासनकाठीचे पूजन करून प्रदक्षिणा मार्गातून 5 फेऱ्या मोठ्या आनंदात व उत्साहात गेली सुमारे 15 ते 20 वर्ष निर्विघ्नपणे पार पडत आहेत. यावेळी 300 भाविक भक्त उपस्थित असतात. मात्र यावेळी प्रदक्षिणा मार्गात सासनकाठी आली असताना काही स्थानिक पुजाऱ्यांनी नारळ सोलण्याच्या टोचा उगारून दहशतीने हुज्जत घातली. त्यामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला व भाविकांच्या भावना दुखावल्या. स्थानिक पुजाऱ्यांनी परिते गावातील भक्तांना दांड्याने मारायला सुरुवात केली. भक्तांच्या डोळ्यात नारळ फोडण्यासारख्या गंभीर घटना घडल्या. यावेळी परिते गावचे सरपंच माननीय मनोज पाटील उपस्थित होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गावाच्या भक्तांची सुरक्षा महत्त्वाची मानून व श्री क्षेत्र ज्योतिबा धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखावे म्हणून सरपंचांनी माफीनामासुद्धा लिहून देऊन विषय मिटवला होता. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. तरी पण ज्योतिबाच्या सेवेत असणाऱ्या मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांनी परितेच्या भक्तांना गल्ली गल्लीत शोधून गटाने कायदा हातात घेऊन पुन्हा मारहाण केली. पुजाऱ्यांनी मात्र सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन परितेच्या भक्तावर मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा खोटा आरोप केला. स्थानिक प्रशासन व पुजाऱ्यांनी आपल्याकडून घडलेल्या चुका लपवण्यासाठी असे कायमपणे बाहेरील भक्तांवर आरोप करण्याचा हा मुजोरपणा जिल्ह्यातील भक्त मंडळी कायम अनुभवत आहेत. टोचा दाखवून दहशत निर्माण करणे, दांड्याने मारहाण करणे अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांची मुजोरी देवस्थान कमिटी व व्यवस्थापन यांना मान्य आहे काय? परिते गावात यात्रा काळात सलग 3 दिवस दारू दुकाने बंद असतात, मटण शॉप बंद असतात, तसेच मांसाहारी हॉटेल बंद ठेवली जातात. याकरिता ग्रामपंचायतीकडून लेखी नोटीसद्वारे कळवले जाते व संपूर्ण गाव या काळात शाकाहारी असते. श्री ज्योतिबा शाकाहारी नैवेद्य देणाऱ्या परिते गावचे भक्त अशा प्रकारे परंपरेचे काटेकोर पालन करणाऱ्या भाविकांवर खोटे आरोप कशासाठी केले? तेव्हा आम्हाला येथील पुजाऱ्यांची मुजोरी, गुंडशाही, भक्तांची अडवणूक करणे, मारहाण करणे याचा आमच्या गावाच्या वतीने निषेध केला आहेच. भविष्यात या मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांचे काय करायचे असे आमचे गाव विचार करत आहे. मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरूपी हकालपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर गरजेपुरत्या मोजक्याच पुजाऱ्यांची पगारी नेमणूक करावी. गुंड प्रवृत्तीच्या मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईबाबत आम्हास कळवावे. सर्वसामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. मात्र पुजाऱ्यांना आर्थिक व्यवहार केल्यावर थेट दर्शन देण्याची पद्धत तात्काळ बंदच व्हावी. प्रशासनाने ठेवलेल्या 2 पात्राव्यतिरिक्त इतर सर्व ठेवलेली देणगी पात्रे त्वरित हटवावीत. वरील मागण्यांसंदर्भात येत्या 15 दिवसात योग्य निर्णय घेऊन आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक मान्य करून कार्यवाही करावी. तसे न झाल्यास येत्या काळात गावाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चाने या ठिकाणी आलेलो आहोत. एका बाजूला आम्ही भाविक भक्त ज्योतिबा मंदिरावरती दर्शनासाठी सासनकाठी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. परंतु त्या मुजोर पुजाऱ्यांनी परिते गावच्या लोकांच्यावरती भ्याड हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. आणि यामुळे ज्या गोष्टी घडल्या, एका बाजूला आम्ही एका भक्त म्हणून गेल्यानंतर या अशा पद्धतीने मारहाण करून आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप केलेत, त्या गोष्टीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. एका बाजूला हे पुजारी
एवढे मस्तवान झालात की जेणेकरून हे मंदिर माझं नाही, माझ्या स्वतःच्या बाच असल्यासारखं त्या ठिकाणी वागत आहेत. आणि या प्रशासनाची जबाबदारी होती की ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालेलं नाही. आज जिल्हाधिकारी या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत. आमची त्यांच्याकडे एवढीच मागणी असेल की असे मुजोर जे पुजारी आहेत त्यांना त्या ठिकाणावरून हटवून त्या ठिकाणी पंढरपूरच्या धर्तीवरती पगारी पुजारी नेमा आणि गरजेपुरते नेमा. कारण काय 200-300 पुजाऱ्यांची त्या ठिकाणी गरज नाही, फक्त पगारी पुजारी गरजेपुरते नेमा, एवढीच आमची या ठिकाणी मागणी असेल.